त्यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या बातम्यांपासून। छत्रपती शिवाजी महाराजांना मुंबादेवीला नमन करत अटल सेतू देशाला आणि मुंबईकरांना देतो। पंतप्रधान मोदींकडून अटल सेतूचं लोकार्पण। मोदींची गॅरंटी आहे की देश बदलणार। नवी मुंबईतून पंतप्रधान मोदींची ग्वाही। खूप वर्ष देशावर शासन केलं, त्यांची नीती स्वतःची तिजोरी भरण्याची होती। आता मोदींच्या गॅरंटीची गाडी गावागावात पोहोचते आहे। प्रत्येक योजनेचा फायदा जनतेपर्यंत पोहोचतोय, पंतप्रधान मोदींचा दावा। 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार। पंतप्रधान मोदींची ग्वाही। लाडकी लेक आणि मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाच्या अभियानाच्या शुभारंभानंतर मोदींचा दावा। देशात मोदी राज आहे म्हणून अटल सेतू बनला। मोदी नसते तर अटल सेतू बनला नसता। उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं उद्घाटनादरम्यान वक्तव्य। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्तेच होणार। फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप येईल। विरोधी पक्षातील लोक ते सहन करू शकणार नाहीत। विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय। मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। अब की बार 400 पार। महाराष्ट्रामध्ये 45 पार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 21 किलोमीटर लांबीच्या अटल सेतूचं लोकार्पण। अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईचं अंतर 20 मिनिटांमध्ये पार करता येणार। दिघा स्थानकामध्ये राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बंदी असतानाही राजन विचारे यांनी ढोल ताशा पथकाला रेल्वे स्थानकात आणलं। विचारेंसमोर भाजप कार्यकर्त्यांच्या मोदीच्या घोषणा। महाविकास आघाडी सरकार पडेपर्यंत 85% शिवडी न्हावाशेबा पुलाचं काम पूर्ण। 15% कामासाठी 1.5 वर्ष घेऊन व्हीआयपीची वाट बघत उद्घाटन रखडवलं। लोकार्पणाआधी ठाकरे गटाची ट्विट करत जोरदार टीका।